आदरणीय मनोहर नांदळे यांना विनंती, त्यांनी सर्वांच्या वतीने आदरणीय खाडे सरांना शुभेच्छा द्यावा. जोरदार आज आमचे बालपणीचे मित्र एकनाथ खाडे सर यांचा वाढदिवस, तर मी प्रथमतः त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देवो, निरोगी आयुष्य देवो ही शुभेच्छा देतो. तसंच आज ह्या वाढदिवसाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे ते आपल्या कमाळे गावचे सुपुत्र आणि जन सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तूभाऊ खंबाळकर यांचे आभार मानतो. कारण दत्तूभाऊंचा हा जो स्वभाव आहे की कोणाचाही कार्यक्रम असो तो कार्यक्रम इथं ठेवणं आणि त्यांना भरभरून शुभेच्छा देणं आणि त्यांचा आनंद दुग्गणित करणं हे दत्तूभाऊंचं काम आहे. आपण बघितलं असेल आतापर्यंत कधीच इथं वाढदिवस किंवा इथं बसणं काही नाही. सकाळीच लईतले 9, 8 ते 11 वाजेपर्यंत चहाचे ग्लासच इथं पडलेले दिसायचे. पण दत्तूभाऊंनी जसं इथं विठ्ठल रुक्माईचा फोटो उभा केला आणि इथं सर्व रात्री 10, 11 वाजेपर्यंत विविध कार्यक्रम चालतात, तर मी दत्तूभाऊंचे आभार मानतो. तसेच आज ज्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे असे आमचे मित्र खाडे सर यांचं आपण जर सेवालोकन केलं तर त्यांच्या शिक्षकी पेशामध्ये त्यांनी काम करत असताना कोणत्या शाळेमध्ये त्यांनी इतकी उत्कृष्ट आणि छान पद्धतीचं तिथं मुलांना शिकवलं पण, आणि तिथल्या पालकांशी जे त्यांचे कम्युनिकेशन होतं ते पण उत्तम होतं. तसेच आता ते आपल्या खंबाळे गावात आलेले, तर सगळ्यांच्या मिळती आता बऱ्याच जणांनी बोलले. आता ते आपल्या खंबाळ्यामध्ये शिक्षक म्हणून जरी काम करत असले, त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आता दोन्ही खंबाळे, पण मग एकटा माणूस काहीच करू शकत नाही. आपण सर्व जबाबदारी सरांवरतीच लोटायची की सर तुम्ही घडवा, एका हाताने टाळे वाजत नाही. तर आता इथं आपण सगळे हे उपस्थित आहे, सर्वांचे पाल्य तिथं शिक्षण घेत आहे. तर आपलं एक कर्तव्य आहे की आपण सुद्धा सरांच्या पाठीमागं, ठीक आहे सर आपल्याला त्या गोष्टी माहीत नसतील तर पण सर काय बोलताय, सरांनी काय विषय मांडलेला आहे, सरांचं मुलांविषयी काय आहे, शाळेविषयी काय भावना आहे, त्या सगळ्या आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊन त्यांना सपोर्ट देणं गरजेचं आहे. आणि शिक्षण एक असं वाघिणीचं दूध आहे. आपण जर बघितलं तर आजच्या आपण सगळे 90च्या दशकातले इथं बसलेले, आता फक्त रंगाभाऊ इथं जर सोडलं तर हे बाकीचे सगळे 90च्या दशकातले, म्हणजे आपण जुने लोक पण बघितले आणि बदलणारे सुद्धा बघितले. म्हणजे आपण पारंपरिक आणि आधुनिक मधले दुवा आहे. म्हणजे 90च्या दशकामधले आपण लोक आहे. आपण विज्ञान पण बघतोय आणि आपण जुने काळातले लोक पण बघितले. तर त्यावेळेस जर बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक शिकवण दिली का तुम्ही शिका, कारण शिक्षण हे वाघिणी दूध आहे. कारण तुम्ही शिकले तर तुम्ही बोलशाल, समोरच्याला तुम्ही विरोध करशाल, तुम्हाला काय ते कळेल.